संख्या 3.5 कोटी आहे. आपल्या अंगावर केस किती आहेत? 3.5 कोटी. टक्कल पडलेल्या माणसाचे किती कमी धरायचे मला विचारायचं नाही. ते त्याला विचारायला जा, मला पडलंच नाही तर मी कशाला त्याचा अभ्यास करू. 3.5 कोटी रोमाचा जर विचार केला, ऐका, ह्या रोमाचा उद्गम म्हणजे रोमाचं उगवणं, ज्या शरीराच्या एका ठिकाणात त्या प्रत्येक केसाच्या मुळाच्या ठिकाणी एक छिद्र आहे. एका एका रंध्रातून एक एक रोम बाहेर आलेला आहे. म्हणजे 3.5 कोटी जर रोम असतील तर आपल्या शरीरावर छिद्र किती झाली, रंध्र किती झाली? 3.5 कोटी. ही 3.5 कोटी रंध्र देवाने आपल्या शरीराला कशासाठी निर्माण केले? शास्त्र असं सांगतं, 3.5 कोटी प्रकारची पापं आहेत. मनुष्याच्याकडून घडलेल्या एका एका प्रकारच्या पापाला राहण्याकरता त्याच्या शरीरावर एक एक घर असलं पाहिजे, म्हणून ही 3.5 कोटी छिद्र भगवंतांनी निर्माण करून ठेवलेली आहे. केलं 3.5 कोटी तीर्थ स्नान केल्याचं फल आपल्याला समुद्र स्नानाने प्राप्त होतं, पण समुद्रात तरी स्नान करावं लागतं. चंद्रभागेचा महिमा असा आहे, तिचं नुसतं डोळ्याने दर्शन घेतलं तरी 3.5 कोटी तीर्थाच्या स्नानाचं फल प्राप्त होतं, असं तुकाराम महाराज सांगतात. नाथ महाराज याच्यापेक्षा जास्त सांगतात. एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया, चंद्रभागा डोळा देखिलिया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया, अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखिलिया. अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखिलिया, अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखिलिया. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. पंढरी क्षेत्राचं महात्म्य सांगणारा अभंग आहे. आणि पंढरी क्षेत्राचा महिमा सांगत असताना ते पंढरीपर जे अभंग तुकाराम महाराजांचे आपल्याला पाहायला सापडतात, त्याच्यात काही ठिकाणी क्षेत्राचा महिमा, काही ठिकाणी तीर्थाचा महिमा, काही ठिकाणी पंढरीच्या साधूचा भक्ताचा महिमा, आणि काही ठिकाणी पंढरीमध्ये अधिष्ठित असलेले जे परमात्मा पंढरीनाथ नावाचं दैवत आहे त्या दैवताचा महिमा, असे वेगळे वेगळे एकाएकाचं वर्णन करणारे अभंग आपल्याला पाहायला सापडतात. पण या चारही जणाचं एकत्रित महत्त्व वर्णन करणारा हाच अभंग आहे. तर एका एका चरणामधून एका एकाचं महात्म्य, पंढरीच्या संबंधानं असलेल्या एका एका तत्वाचं महात्म्य महाराजांनी सांगितलेलं आहे. पंढरीमध्ये असलेलं चंद्रभागा नावाचं तीर्थ, त्याचं महत्त्व एका चरणानं सांगितलं. पंढरीची जी भूमी आहे त्या भूमीचा महिमा एका चरणाने सांगितला. पंढरी नावाच्या भूमीला महात्म्य प्राप्त करून देणारा त्या ठिकाणचा पहिला जो भक्त संत साधुपुरुष आहे, त्या साधुपुरुषाचा महिमा सांगण्याकरता एक चरण खर्ची घातला. आणि पंढरीमध्ये अधिष्ठित होऊन बसलेलं, कायम त्याच ठिकाणी राहणारा असं जे परमात्मा पंढरीनाथ नावाचं दैवत आहे, त्या दैवताचा एका चरणाने महिमा सांगितला. त्याचं आपल्याला थोडंसं चिंतन या प्रसंगाच्या निमित्तानं करायचं आहे. तुकाराम महाराजांचा अभंग पंढरी क्षेत्राचा महिमा सांगण्याकरता आला. पंढरी तीर्थक्षेत्र म्हणजे काय याचा विचार करा. तीर्थक्षेत्र कशाला म्हणतात याचा विचार करा. तीर्थक्षेत्र शब्दामध्ये तीर्थ आणि क्षेत्र असे दोन शब्द आहेत. त्याच्यात तीर्थ शब्दाचा अर्थ पवित्र असा आहे आणि क्षेत्र शब्दाचा अर्थ भूमी असा आहे. तीर्थक्षेत्र पवित्र भूमी, तीर्थक्षेत्र शब्दाचा सरळ अर्थ झाला पवित्र भूमी. जी भूमी पवित्र आहे तिला म्हणतात तीर्थक्षेत्र. आणि भूमीला पावित्र्य प्राप्त करून देणारं कोण असतं याचा विचार जर केला, देव आणि संत या दोघाशिवाय तिसऱ्या कोणाच्याही ठिकाणी भूमीला पावित्र्य देण्याची ताकद नाही. म्हणून एक देवाच्या संबंधातलं क्षेत्र असतं आणि एक संताच्या संबंधातलं असतं. पण आळंदी हे तीर्थक्षेत्र कसं आहे आणि पंढरी हे तीर्थक्षेत्र कसं आहे याचा जर विचार केला, देवाच्या संबंधानं असलेलं तीर्थक्षेत्र म्हणून पंढरीचा विचार करा आणि साधूच्या संबंधानं असलेलं क्षेत्र म्हणून तीर्थक्षेत्र म्हणून आपल्याला आळंदीचा विचार करता येतो, हे लक्षात घ्या बरं का. त्यातल्या त्यात अजून देव आणि संत यांचा संबंध प्राप्त झालेल्या भूमीला जे पावित्र्य येतं ना, त्याच्यात ते दोन प्रकार आहेत. देवाचं किंवा संताचं ज्या स्थानामध्ये कायम वास्तव्य आहे असं एक तीर्थक्षेत्र असतं. देवाचा किंवा संताचा थोडासा परस्पर्श ज्या भूमीला झाला असं एक तीर्थक्षेत्र असतं. गोकुळात भगवान होते पण काही काळापुरते होते. पंढरीत परमात्मा राहतात, ते कायम राहतात. देहूला तुकाराम महाराज होते, ते काही काळ होते. आणि आळंदीमध्ये ज्ञानोबा आहेत, ते कायम बसलेले आहेत, असा विचार लक्षात घ्या. म्हणून देवाच्या किंवा संताच्या
कायम रहिवासानं पवित्र झालेलं असं एक तीर्थक्षेत्र आणि देवाच्या आणि संताच्या नुसत्या पदस्पर्शानं पवित्र झालेलं असं एक तीर्थक्षेत्र असतं. तो या दोघांच्या संबंधानं असलेल्या तीर्थक्षेत्राचा विचार करताना कायम देवाचं आणि संताचं वास्तव्य असलेलं असं एक तीर्थक्षेत्र आणि देवाचा आणि संताचा थोडासा परस्पर्श झालेलं अशा पद्धतीचं एक तीर्थक्षेत्र, असा भेद या तीर्थक्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला सापडतो. मी जो सेवेकरता आता अभंग घेतला आहे याच्यात पंढरी क्षेत्राचा महिमा तुकाराम महाराज सांगतात. हे पंढरी क्षेत्र कसं आहे? परमात्म्याच्या कायम वास्तव्यानं पवित्र झालेलं क्षेत्र आहे. पुंडलिकाला दर्शन देण्याकरता परमात्मा पंढरपूरला आले आणि दर्शन देऊन लगेच परमात्मा निघून गेले नाहीत. बाकी क्षेत्रात कसं होतं, देव भक्ताला दर्शन द्यायला येतो आणि त्याचं समाधान झालं की परमात्मा अंतर्धान होऊन तिथून निघून जातो. पण पंढरीला पांडुरंगराय आल्याच्या नंतर या पांडुरंगाला पुंडलिकानं सांगितलं की देवा माझ्या गावातून आता जायचं नाही. नच जावे देवा माझे गावे हुने, नच जावे देवा माझे गावे हुने, मागतो प्रार्थनी हेची एक, नच जावे देवा माझे गावे, नच जावे देवा माझे गावे, नच जावे देवा माझे गावे हुने, मागतो प्रार्थनी हेची एक, मागतो प्रार्थनी हेची एक, मागतो प्रार्थनी हेची एक. देवा आता माझ्या गावी आलात ना, माझ्या गावातून आता परत कुठं जायचं नाही, हीच माझी तुमच्या चरणाला प्रार्थना, एवढंच मागणं आहे. देवा माझ्या ठिकाणी, माझ्या गावामध्ये, माझ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कायम रहिवास करायचा आहे. आणि परमात्म्याने पुंडलिकाला वरदान दिलं, तुझ्या क्षेत्रात कायम राहतो आणि कायम राहतो, कायम राहणार आहे हे सुचवण्याकरता म्हणूनच भगवंतांनी तिथं पाय जोडून ठेवलेले आहेत. कारण पाय जोडलेल्या माणसाला चालता येत नाही. अन्य क्षेत्रात जर इथून जायचं असेल तर पाय मोकळे पाहिजे होते, पण ज्या अर्थी पाय जोडून ठेवलेले आहेत त्या अर्थी कायम या ठिकाणी माझं वास्तव्य हे देवानं सूचित केलं. परमात्मा पंढरीनाथाच्या कायम वास्तव्यानं पवित्र झालेलं हे तीर्थक्षेत्र, या क्षेत्रात असलेलं चंद्रभागा. त्याच्यात पुन्हा कसं आहे बघा, तीर्थक्षेत्रत्व प्राप्त होण्याकरता काय काय लागतं त्या भूमीमध्ये याचा विचारशास्त्राने असं सांगितला. तिथं वेदानं सांगितलेला एक देव पाहिजे, पुराणानं सांगितलेलं एखादं तीर्थ पाहिजे आणि साधू पुरुषांनी त्या तीर्थक्षेत्राला जाऊन त्या तीर्थक्षेत्राचं महिमान वर्णन केलं पाहिजे. या तिन्ही गोष्टीचा जर विचार केला तर पंढरी क्षेत्राला तीर्थक्षेत्र का म्हणता येतं? पंढरीमध्ये वेदानं सांगितलेला पांडुरंग नावाचा देव आहे. विष्णू आणि पांडुरंग एकच, विष्णूचाच अवतार असलेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा पंढरपूरला येऊन पांडुरंगाच्या रूपात विराजमान झाला. किंवा पांडुरंगाचा स्वतंत्र आपल्याला वेदमंत्रातून जर चिंतन पाहायचं झालं तर धर्मसिंधुकार बाबापाद्यांनी एका मंत्रामध्ये, वेदाच्या एका मंत्रामध्ये द्वेवी रूपे चरतस्वर्थे अन्यान्यावत समुपधापयते, हा एक वेदाचा मंत्र आहे. त्या वेद मंत्राचा सरळ अर्थ असा आहे की एक गाय आहे, एका भूमीमध्ये एक गाय आहे, त्या गायीची दोन रूपं आहेत. त्या रूपापैकी एक रूप त्या गायीचं काळं आहे आणि त्या गायीचं दुसरं रूप जे आहे ते अगदी शुभ्र पांढरं आहे. या काळ्या आणि पांढऱ्या दोन रूपाची गाय एका भूमीत नांदते आहे. या दोन रूपानं नांदणाऱ्या त्या गायीच्या पोटी जन्माला आलेलं एकच समर्थ वासरू आहे आणि त्या एकाच वासराला या दोन्ही रूपातली गाय दूध पाजायला लागलेली आहे. हा वेद मंत्राचा सरळ अर्थ आहे. ती गाय म्हणजे आहे पांडुरंग. त्या परमात्मा पंढरीनाथाची दोन रूपं, एक काळं आणि पांढरं. काळं रूप आहे विटेवर उभं असलेलं, पांढरं रूप आहे चंद्रभागेच्या रूपानं वाहणार. बरं का, अशा दोन रूपात असलेली हे परमात्मा पंढरीनाथ नावाची गाय पंढरीच्या भूमीत वावरते आणि तिच्या पोटी जन्माला आलेले एक समर्थ वासरू म्हणजे पुंडलिकराय, त्याला ही गाय दूध पाजायला लागली म्हणजे भक्ती प्रेमपाना पाजायला लागली. सिंधुकार बाबापाद्यांनी त्या वेदमंत्राचं व्याख्यान करून सिद्ध करून दिलेलं असल्यामुळं एक बडा विद्वान, ज्या विद्वानाच्या ग्रंथाला, धर्मसिंधू नावाच्या ग्रंथाला जगभर प्रसिद्धी मान्यता आहे, अशा महात्म्याने त्या मंत्रातून आपल्याला जर परमात्मा पंढरीनाथाच्या संबंधातलं वर्णन दाखवून दिलेलं असेल तर ते वेदात नाही म्हणायचं कारण नाही. परमात्मा पंढरीनाथ ही वैदिक देवता, वैदिक देवता पंढरपूरला जशी आहे तसं पुराणात सांगितलेलं भीमरथी नावाचं तीर्थ, आपण भागवताच्या पंचमस्कंदामध्ये भूगोलाचं जे वर्णन आलं आहे त्या भूगोलाच्या वर्णनाचा विचार करा. भरतखंडातून वाहणाऱ्या ज्या ज्या पवित्र नद्याचा उल्लेख त्या ठिकाणी आला त्याच्यात भीमरथीचं नाव आहे. चंद्रभागा हेही नाव तिथं आहे आणि भीमरथी हेही नाव आहे. पण चंद्रभागा म्हणून प्रसिद्ध असलेली दुसरी नदी आहे, तिचा उल्लेख चंद्रभागा म्हणून भागवतात नाही. भागवतामध्ये भीमरथी म्हणूनच उल्लेख आहे. जगद्गुरू शंकराचार्याने सुद्धा तटे भीमरथ्या असंच पांडुरंगाष्टकामध्ये म्हणलेलं असल्यामुळे भीमरथी या रूपानं, या नावानं
पुराणामध्ये आलेलं हे तीर्थ या ठिकाणी आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज, तुकाराम महाराज या सगळ्याच्या सगळ्या साधुपुरुषांनी पंढरीचा महिमा यात्रा करून गायलेला आहे. म्हणजे वैदिक देव इथं आहे, पौराणिक तीर्थ इथं आहे. त्याच्यानंतर सगळ्या साधुपुरुषांनी या क्षेत्राला जाऊन प्रत्यक्ष तिथलं दर्शन घेऊन तिथली सगळी परिस्थिती पाहून तिथल्या देवाचं, तीर्थाचं, संताचं सगळ्याचं यथार्थ वर्णन करून ठेवलेलं आहे. असं असल्यामुळं पंढरपूर हे उत्तम क्षेत्र म्हणून संतांनी सांगितलं. त्याच्यातल्या चंद्रभागेचा काय महिमा महाराज अभंगाच्या पहिल्या चरणाचा. अवघीच तीर्थे घडलीये कवेळा. अवघीच तीर्थे घडलीये कवेळा. अवघीच तीर्थे घडलीये कवेळा. अवघीच तीर्थे घडलीये कवेळा. पहिल्या चरणात चंद्रभागेचं महत्त्व सांगितलं. चंद्रभागा डोळा देखील या. चंद्रभागेचं नुसतं डोळ्याने दर्शन जरी आपल्याला झालं तरी आपल्याला काय फल प्राप्त होतं. अवघीचं तीर्थे घडली एक वेळा. सगळी जगातली तीर्थ आपल्याला एकदम घडल्याची फलश्रुती एक चंद्रभागेच्या दर्शनात प्राप्त होते असं तुकाराम महाराजांचं या ठिकाणी आपल्याला सांगणं आहे. विचार करा, जगातली सगळी तीर्थ चंद्रभागेच्या एका दर्शनानं आपल्याला घडतात असं तुकाराम महाराजांचं जे म्हणणं आहे. ती सगळी तीर्थ म्हणजे किती तीर्थ असावीत हो, याचा थोडासा जर विचार केला, तंत्रग्रंथाचा आपल्याकडच्या धांडोळा घेतला, पुराणादिकाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात घेता येतं की 3.5 कोटी तीर्थ या जगामध्ये आहेत.